श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, रिस्क म्हणजे खरे जीवन आहे, ज्याचा रिस्क घेण्याचा कुठल्याही प्रकारची भावना ठेवत नाही तो आयुष्यात काहीही करू शकत नाही. जर तुम्ही रिस्क हे घेणार नाही तर तुम्ही आयुष्यात पुढे जायला कदाचित खूप उशीर लावाल. रिस्क घेतल्याने आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात ज्या कदाचित आपल्यासाठी अशक्यच होत्या, पण आपण रिस्क घेऊन त्याबद्दल प्रयत्न केला, त्यामुळे आज त्या शक्य झाल्या आहेत. जीवन खूपच छोटे आहे, म्हणून त्या लोकांच्या सोबत जा जे तुमची कदर करतात. अशा लोकांकडे मुळीच जाऊ नका जे प्रत्येक वेळेला तुम्हालाच त्रास देतात. प्रत्येक क्षण जगा, कारण कोणता क्षण आपल्यासाठी आखरी असेल हे सांगता येत नाही. मित्र तर असतात, ते तुमच्या सोबत असेल तरी तुम्ही फक्त हॅपी राहा. आयुष्यात जर स्वामीवरती विश्वास असेल आणि स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल तर हा संदेश येत्या 20 मिनिटापर्यंत दुर्लक्ष न करता पूर्ण ऐका. स्वामी स्वतः आशीर्वाद देतील आणि तुमची प्रत्येक मनोकामना ते पूर्ण करतील. हे जीवन फक्त तुमचं आहे, म्हणून याला दुसरा कोण सोबत कम्पेअर करू नका. आता तुम्हाला जे पाहिजे आहे ते स्वामी सर्व काही तुम्हाला देतील. स्वामीवरती विश्वास ठेवा आणि रोज असेच प्रेमळ स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन प्रेस करा. जीवन एखाद्या साबणासारखे आहे, हातातून कधी फिसकेल हे सांगता येत नाही. जीवन जगणे खूप मोठी गोष्ट आहे. काही लोक तर जीवन जास्त जगत असताना जिवंत आहेत की नाही हे सुद्धा कळत नाही. प्रत्येक दिवस ही आपली लाईफ बदलण्यासाठी येतो, म्हणून प्रत्येक दिवस हा मन भरून जगा. जीवन तुम्हाला नेहमी दुसरा मौका देत असते. गरज असेल तर फक्त तुमच्या ओकडण्याची. प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रश्न हा आयुष्यातला सुटायला येत असतो, फक्त तोपर्यंत संयम ठेवून सामर्थ्याने त्याचा सामना करावा लागतो. काय आहे आयुष्यात अवघड? सर्व काही तर शक्य आहे. स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. या आयुष्यात आपल्याला जे गोष्टी हव्या आहेत ते नक्की मिळतील. या आयुष्यात आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण नक्की करू शकतो. फक्त आपला स्वामीवरती आणि स्वतःवरती विश्वास हवा. तुमची लाईफ हे तुमच्या कामाचे रिफ्लेक्शन आहे. तुम्हाला तुमची लाईफ बदलायची असेल तर तुमचे काम बदला. लोक तुमचा चांगला नाही, तुम्ही कसे आहात ते नाही, तर फक्त तुम्ही काम कसे करता हे बघतात. लोकांना तुम्ही असल्यावरून दिसण्यावरून काही फरक पडत नाही, त्यांना तुमच्या कामावरून फरक पडतो. त्यामुळे लोकांचे जे कामे आहे ते थोडे आरामात करत जा आणि स्वतःचे खूप जास्त वेगाने करा. तुमचं शांत राहणं हे तुमचा सर्वात मोठा शस्त्र आहे. या शस्त्राला योग्य ठिकाणी वापरा. आपण समोरच्यासाठी काय करत असतो हे त्याला तेव्हाच कळते जेव्हा आपण काहीतरी करून दाखवतो. नाहीतर आपण त्यासाठी काही चांगलं करत असेल, त्यासाठी प्रार्थना करत असेल तर हे त्याला कधीही दिसणार नाही. देव म्हणतो, आजकाल सर्व स्वार्थी झाले आहेत. त्यांना तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही. ते आजकाल ते करताय जे त्यांना करायचं आहे. ते आजकाल फक्त जेव्हा त्यांचा स्वार्थ किंवा एखादी गोष्ट अडत असेल, काम पडेल तेव्हाच तुमच्याकडे येतील, अन्यथा तुम्हाला ते नक्की दुर्लक्ष करतील. खरं जीवन तर तेच आहे ज्यात प्रेम आहे, सुख आहे, दुःख आहे, सर्व काही आहे. पण एवढं लक्षात ठेवा, जर जीवनात दुःखच दुःख येत असेल तर हे खरं जीवन नाही. म्हणजे तुम्ही चिंता खूप करत आहात. आयुष्यात तुम्ही बिनफालतू अशा कामाकडे जाता ज्यामध्ये तुम्हाला अजून दुःख मिळतं. नेहमी सुखाकडे जा. प्रयत्न करा सुखी राहण्याचा. सदैव हसत खेळत राहा. आयुष्यात अजून सुखी व्हाल. तू जे गोष्ट करत आहे ते तुला नक्की जमेल.
स्वामी म्हणतात, स्वतःवरती विश्वास असेल तर तुझ्यासाठी अशक्य असं काहीही नसेल. तू माझा जीवनचे सर्वात गोड गोष्ट एक लक्षात ठेव, ते म्हणजे जर तू स्वामी समर्थांचे नाम स्मरण घेशील, श्री स्वामी समर्थ नामाचा जप करशील तर प्रत्येक गोष्ट तुला मिळेल. फक्त थोडा संयम ठेव. तुला वाटत असेल असे कसे, पण नक्की मिळेल. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघ. जो व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतो त्याला प्रत्येक गोष्ट मिळत असते, कारण स्वामी प्रत्येक गोष्ट त्याला देत असतात. स्वामींची महिमा ही अपरंपार आहे. स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येकाची मदत करतात. स्वामी तर सदैव आपल्या सोबत असतात. तुम्ही जर कोणावर खरंच विश्वास ठेवत असाल तर एवढं लक्षात ठेवा की पुढचा व्यक्ती तुम्हाला कधी धोका देईल हे सांगता येत नाही. पुढच्या व्यक्तीला आधी चांगल्या पद्धतीने पारखून घ्या. तो धोका देईल की आपली साथ देईल हे पाहून घ्या. या जगात सर्वात महत्त्वाची गोष्ट जे सर्वांना आली पाहिजे ते म्हणजे कोणावर आणि किती प्रेम करावे आणि कोणावर प्रेम करावे नाही, कोणाशी कसे वागावे, कोणाशी कधी बोलणे थांबवावे, कोणाशी कुठपर्यंत संबंध ठेवावेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांना किती जास्त आपल्यापुढे बोलू द्यावे. जर एखादा व्यक्ती तुम्हाला जास्त बोलत असेल तर एवढं लक्षात घ्या की त्याचं काहीतरी काम नक्की असेल, आणि जर काही काम नसेल तरीही बोलत असेल तर तो नक्की तुमच्यासाठी काही चांगलंच करणार आहे. तो तुम्हाला आपलं मानतो, बाकी काही नाही. या जीवनात तुम्ही कोणासाठी किती पण चांगल्या गोष्टी करा, पण खऱ्या गोष्टी जर तुमचा मूळ त्याच्यासोबत झाली तरच होतील. दुःखी होऊ नका, कारण जे होणार आहे ते झालं आहे आणि या जीवनात जे होत आहे ते चांगल्यासाठीच. तुम्ही कोणासाठी काळजी करत असाल तर समजून जा की आता ते पुरे होणार. आता काळजी करण्याची गरज नाही. सर्व चिंता काळजी सोडून द्या. जीवन तर सुरूच आहे, पण तुझ्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यांना स्वामी स्वतः पुढे जाणार आहेत. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघ. स्वामी प्रत्येक क्षणी तुझी मदत करणार आहेत. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची मदत केली आणि स्वामी प्रत्येक संकटात तुमची साथ देतच आहेत. स्वामी बोलतात, मी प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत आहे. होय, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक क्षणाला तुमच्या आयुष्याच्या अशा क्षणात जेव्हा तुम्हाला माझी खरी गरज असते तेव्हा देखील तुमच्या सोबत असतो. काही वेळेला तुम्हाला दिसतो तर काही वेळेला दिसत नाही. काही वेळेला अनुभव येतो तर काही वेळेला अनुभव येऊन सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही. एवढे लक्षात ठेवा, प्रेम आणि दुःख या दोन गोष्टी या जगात कधी लपत नाही. जीवन जगणे हे कधी सोपे नसते, म्हणून स्माईल असणे खूप गरजेचे आहे. दुःख तर प्रत्येकाला आहे, त्या दुःखातच राहायचं आहे का? नाही तर जगा. पूर्णपणे आनंदाने खुलून जगायला शिका. या जगात सर्वच कधी ना कधी आपल्याला सोडून जाणार आहेत, म्हणून कधी कोणाला जीव जाताच बोलू नका. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. जीवन फक्त जगू नका तर त्याला बनवा, घडवा आणि बदला. तुम्ही या जगासाठी काही पण करा, शेवटी ते तुम्ही केलेले विसरतीलच. स्वामी सांगतात, फक्त तुम्ही तुमच्या जीवनात चांगले कामं करू शकता असं नाही, तर वाईट कामंही नक्की करू शकता. पण वाईट कामं केल्यावर तुमच्यासोबत देखील वाईट 100% घडणार. त्यामुळे चांगले काम करा. वाईट गोष्ट तुमच्यासोबतही घडणार नाही. ज्याने स्वतःला प्रत्येक गोष्टीत सांभाळून घेतलं, ज्याने स्वतःला बदल घडवलाय, जो सतत पुढे जातो तो यशस्वी नक्की होतो. टेन्शनला खतम करण्यासाठी एक दिवस हा टेन्शन तुम्हाला खतम करेल. जर वेळ असेल तर आत्ताही त्या टेन्शनला दूर करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुमचा खात्मा हा टेन्शन कधी आणि कसा करेल त्याचं तुम्हालाही कळणार नाही. आपले जीवन हे मन भरून आणि जसं जगायचं तसं जगा, नाहीतर ते संपून पण जाणार आणि तुम्हाला पण कळणार नाही. या जगात सर्वात फक्त तुम्हाला खुश राहायचं आहे, पण ते खुशीपर्यंत पोहोचवणारा दर्द नाही झाला पाहिजे. हे नेहमी ध्यानात ठेवा. हे इंद्रधनुष्य नेहमी पाण्यातच निघतो. तसंच आपल्याला खूप त्रास देणारा व्यक्ती हे आपल्याला अशा वेळेला भेटते जेव्हा आपण अडचणीत असतो, आणि आपली मदत करणारा व्यक्ती आपल्याला कठीण काळात मदत करायला येतोच. तुमच्या जीवनात कोणाला एवढे पण इम्पॉर्टन्स देऊ नका की ते तुम्हाला इम्पॉर्टंट समजू देणार नाही.
स्वतःला वेळ द्या, स्वतःला इम्पॉर्टन्स द्या. तुम्ही खूप जास्त अशक्य गोष्टी शक्य करू शकता. तुम्ही प्रत्येक गोष्ट शक्य करणाऱ्या, तुमच्यासाठी अशक्य असं काही नाही. स्वामी सांगतात, जीवन हे 10% फक्त तुमच्या सोबत असते, काय होत असते यावर असते, आणि 90% तुम्ही त्या गोष्टीवर काय प्रतिक्रिया देता त्यावर असते. ते गोष्ट कधी निवडू नका. जे या जगात आवडेल ती गोष्ट निवडा. जे तुम्हाला फक्त मोठं करेल आणि पूर्ण जग तुम्हाला पसंत करेल. या जगात काहीही होतं ते तुम्हाला तुमच्या येणाऱ्या जीवनातील वाईट वेळेसाठी रेडी करत असतात. जीवनात जे काही होतं ना ते तुमच्या चांगल्यासाठी होतं. त्यात चांगली गोष्ट बघता आली पाहिजे. तुमच्या लाईफवर प्रेम करा आणि तुम्हाला जसा लाईफवर प्रेम करायचं आहे तशी जागा तुम्ही लाईफमध्ये बनवा. बऱ्याच वेळेला संकटे येतील आयुष्यात, त्यांचा सामना करून पुढे जा, कारण त्याशिवाय दुसरा तुम्हाला पर्याय सोपा नाही. कोणावर कधी डिपेंड राहू नका, कारण या जगात कोणी पण कधी काय करेल आणि तुमची साथ सोडेल हे सांगता येत नाही. लक्षात ठेवा, फक्त हा दिवस खराब होता, तुमची पूर्ण लाईफ नाही. चांगले कपडे बघून कधी कोणाला रिस्पेक्ट देऊ नका, कारण कपडे त्याचा खराब नेचर नाही सांगू शकत बरं का. कोणाला कधी दोष देऊ नका, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात जास्त डिप्रेस असता. जेव्हा लोक बोलतात ना तू हे काय करतोय, तेव्हा तुम्ही हे करू नका, तर बस एक मस्त स्माईल द्या आणि ते स्वतःला जळून खाक करतील. तुम्ही काय काय गमावले हे याच्यावर ध्यान द्या. त्यापेक्षा तुम्ही आता काय कमावू शकता याकडे लक्ष द्या. प्रत्येक वेळेला जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात मी एवढ्या गोष्टी गमावल्या आहे, आयुष्यात मी एवढं काही करू शकलो असतो, कदाचित मी हे करायला हवं होतं, तर लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट होत नाही तुमच्या मनाप्रमाणे. कधी काळी मनाविरुद्ध गोष्टी देखील होतात. लक्ष फक्त त्या गोष्टीकडे द्या जी तुमच्यासाठी खरं इम्पॉर्टंट आहे, त्या गोष्टीकडे नाही जे लोकांना वाटते तुम्ही इम्पॉर्टंट आहेत. स्वामी सांगतात, कुणासाठी पण स्ट्रेस घेऊ नका, कारण ते लोक त्यांची लायकीचे नाहीत बरं का. एकच चूक जर तुम्ही परत परत करत असाल म्हणजे तुम्ही खरे जास्त दुःखी आहात आणि खूप मोठे तुम्ही चूक करत आहात. आयुष्यात तुमचं बरोबर लक्ष नाही. जे काम करताय त्यात एकाग्रता नाही, जे काम करायचं आहे त्यात सुद्धा नाही. तुम्ही एखादं काम करताय तर फक्त करण्यासाठी, त्याला पूर्ण करण्यासाठी त्याच्यामागे जात आहे, पण ते काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याची तुमची इच्छा होतच नाही. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला संकटे येतात, त्या संकटांचा सामना करा, त्याच्याशिवाय तुम्ही काहीही करू शकणार नाही. आता माझी वेळ आली आहे खुश होण्याची, त्यामुळे खुश राहतो असं सदैव स्वतःला सांगा आणि नेहमी आनंदित राहा. खुशी तर असे, पण सर्व काही खुश असले पाहिजे. फक्त तुम्ही आनंदी असून काही चालत नाही, तुमच्यासोबत तुमच्या आसपासचे लोकसुद्धा आनंदी असले पाहिजे. साध्या आणि चांगल्या लोकांसोबत राहिल्यापेक्षा वेळेत आणि खुश राहिलेल्या लोकांपर्यंत राहिलेले मस्त असते. प्रत्येक मुवमेंट हा एन्जॉय करणे शिका, म्हणजे लाईफ मस्त जाणार. आयुष्यात संकटे बरेच आहेत, त्यांना मजेशीर एन्जॉय करा, सर्व काही चांगलं होईल. स्वामी सांगतात, प्रत्येक संकट हे तुमच्या मनाविरुद्ध असते असं नाही. बऱ्याच वेळेला गोष्टी ह्या आयुष्यात वेगळ्या घडतात. तुमचे जीवन तर बस काम मध्ये संपून जात आहे. स्वतःसाठी लक्ष द्या, स्वतःवर विश्वास ठेवा, कामे चांगले करा, मग बघा सर्व काही कसं होईल. जसं सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत, तशा काही गोष्टी असतात ज्या मनाप्रमाणे होत असतात. जर आपण स्वामीवरती विश्वास ठेवू तर स्वामी आपली साथ नक्की देतील. आपण स्वामीवरती विश्वास ठेवतो, त्यांचा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो, त्यामुळे आपल्यासाठी अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला नवीन गोष्टी आयुष्यात होत असतात, संकटे आयुष्यात येत असतात, त्यांचा सामना करायला शिका. जीवनात तुमचे जसे जगत आहात तसे जगा, तेच तुम्हाला आयुष्यात खरं पुढे नेईल. या क्षणात जगा. तुम्ही एन्जॉय करत नाही तर काय कराल. तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते करायला शिका. आयुष्यात अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी होत आहे. तुम्हाला जर जीवनात सुखी राहायचं असेल तर दुःख हे बाहेर काढा आणि सुख आत घ्या. सुखाच्या शोधात फिरा, दुःखाच्या नाही. दुःख तर स्वतःवरून येईल. जीवनात सुखी जीवन मिळवून काही फायदा नाही जर तुम्ही त्यामध्ये खुश नाही. जो आपल्यासोबत चांगला आहे त्याच्यासाठी मी पण चांगला. मी कधी कोणासाठी खोटे जात नाही, पण असे समजू नका की मी तुमच्याशिवाय राहत नाही.
स्वामी सांगतात कॉलेजचे काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आयुष्यभर आठवण राहतात. शाळेच्या काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आयुष्यभर आठवण राहतात. आपल्या एखाद्या अशी गोष्ट असते जे आपल्याला आयुष्यभर आठवण राहते, तर का आपण त्यामध्ये खूप जास्त आनंदी असतो आणि एन्जॉय करतो. तेच आयुष्य सदैव एन्जॉय करा, आनंदी राहा. तुम्हाला गोष्टी आयुष्यभरासाठी आठवण राहतील. बऱ्याच वेळेला आपण खूप वेळा अशा गोष्टी करतो ज्या आपल्याला कधी पटतात तर कधी पटत नाहीत. बऱ्याच वेळा या गोष्टी आपल्याला आयुष्यात खूप मागे ओढतात. जर तुमची वाईट वेळ सुरू असेल तर नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला आजच मेहनत करायची आहे, त्याशिवाय दुसरा आपल्याला पर्याय नाही. जर तुम्ही स्वप्न बघत असाल तर ते एक दिवस खरं होतील. फक्त थोडा वेळ लागेल बरं का. आज हरले तरी चालेल, पण फक्त हरले म्हणून सोडू नका. प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करता येते. हरल्याचे दुसरे नाव म्हणजे शिकणे, म्हणून नेहमी शिकत राहा आणि चूक परत करू नका. आजवर जे अशक्य होतं ते आता शक्य व्हायलंय. स्वामीवरती विश्वास आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टी मनाप्रमाणे होतीये. वेळ कमी आहे तर चला, काही विषय नाही, पण स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे चला. नेहमी लक्षात ठेवा, कोणी पैदा महान होत नाही, तो महान होतो त्याच्या विचाराने, त्याच्या मेहनतीने आणि त्याच्या आचाराने. जर तुम्ही मेहनत करत असाल तर प्रत्येक गोष्ट शक्य होणार आहे. जीवन हे एक ऑफर आहे जे फक्त एका वेळेला येते, म्हणून बोललो होतो की हे यूज करा, त्याच्याशिवाय तुम्ही जाऊ नका. जीवनात ही एक छोटीशी गोष्ट आहे, त्यामध्ये तुम्ही एन्जॉय जर केला नाही तर काय केला. आयुष्य आनंदात जगायचं असते, त्यासाठी सतत एन्जॉय करा. जीवन हे एकाचा अशी गोष्ट आहे जी आपल्याला बऱ्याच वेळेला संकटात टाकते, बऱ्याच वेळेला संकटातून बाहेर काढते. संकट असे येतात आयुष्यात जे आपल्याला मागे ओढतात. त्यांचा सामना करण्याची शक्ती फक्त आपल्यात असायला हवी. स्वामीवरती जर विश्वास असेल तर अशक्य देखील स्वामी शक्य करतील. तासाचा आनंद हवा असेल तर झोप घ्या. दिवसभरासाठी आनंद हवा असेल तर आवडती ती गोष्ट करा. वर्षभरासाठी आनंद हवा असेल तर तुमच्या कामाकडे व्यवस्थित लक्ष द्या. आणि जीवनभरासाठी आनंद हवा असेल तर दुसऱ्यांना मदत करा आणि नेहमी हॅप्पी आयुष्य जगा. लहान लहान गोष्टीतून मिळणारा आयुष्याचा आनंद हे असा असतो जे तुम्हाला खूप जास्त पुढे नेतो. चांगली माणसं आयुष्यात गमावणं म्हणजे आनंद नव्हे, तुम्ही कसे आहात आणि कसे वागता हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. त्यातून तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता. आपल्या इच्छा आणि आकांक्षा पलीकडे मिळालेल्या गोष्टींचा आनंद व्यक्त करायला हवा. दुसऱ्याचं कौतुक आणि प्रशंसा करूनही मनाला आनंद मिळू शकतो. काही वेळेला तुमचा आनंद हा तुमच्या हसण्याचा स्रोत असतो, पण बऱ्याचदा हसण्यासाठी आनंद गरजेचं असतं. आनंदी व्यक्ती कधीही परिश्रमाची चिंता करत नाही. कोणतीही गोष्टीची सुरुवात करणं हा सर्वात मोठा आनंद आहे. हे चाललं आहे त्यात तुम्ही समाधान माना. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. लहान लहान यशामध्ये देखील आनंद मिळू शकतो. आपल्या स्वतःबरोबर वाईट होऊ नये असं वाटत असेल तर दुसऱ्यांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करा. आनंदी राहण्यासाठी काही विशिष्ट गोष्टीची गरज नक्की नाही. जितके समाधान राहाल तितके आनंदी राहाल. आनंद काही वेळात विकत घेता येतो, तो फक्त काही वस्तूमुळेच मिळू शकतो असंच नाही, तर प्रत्येक वेळेला आनंद हा आपल्याला न काही घेता सुद्धा मिळू शकतो. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल, तुम्ही स्वामींना मानत असाल तर नक्की या संदेशाला एकदा लाईक करा आणि कमेंटमध्ये 4 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. स्वामी सांगतात कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करणे म्हणजे आनंद. माणसाला आनंदी राहण्यासाठी नक्की काय लागतं. आनंद हा केवळ मानण्यावर अवलंबून आहे. आनंद मिळण्यासाठी खूप गोष्टी कराव्या लागतात असं नाही. सर्वांवर प्रेम करणं आणि प्रेम करून घेणं हा आनंद आहे. सतत काम करत राहणं हा आनंद आहे. कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता न भासणं आणि भासत असेल तरी त्याची उणीव हे न पडू देणं याला आनंद म्हणतात. आणि हा आनंद आपल्याला हवा आहे. तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता, जे बोलता आणि जे करता त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेला बऱ्याच गोष्टी मिळतात तर बऱ्याच गोष्टी मिळत नाहीत. आनंद ही अशी गोष्टी आहे जी तुम्हाला प्रत्येक कर्मामधून मिळते. आनंद तुम्हाला प्रत्येक वेळेला मिळू शकतो. आनंद वाटल्याने कधी कमी होत नसतो. आनंद तर जेवढा वाटाल तेवढा वाढतच असतो.
दुसऱ्यांची काळजी करत राहिला तर तुम्हाला कधीच आनंदी राहता येणार नाही. आपल्या कुटुंबासह जोडलेल्या माणसाला नेहमी भीती आणि चिंता असते. त्यामुळे आनंदी राहायचं असेल तर जास्त भावनिक राहू नका. पैसे तुमच्यासाठी खरेदी करू शकत नाहीत, पण दुःखाचं सुखामध्ये रूपांतर करण्याचा अनुभव करून देऊ शकतात. पैशाचा आनंद मिळत नाही आणि आनंद हा स्वभावाला असायला हवा. ज्याने आपल्याला आपले दुःख आणि आनंद मिळते ते काम नेहमी करा. तुम्हाला कोण काय बोलतं किंवा कोण काय सांगतं याकडे लक्ष न देता तुम्हाला काय करायचं आहे ते करा. जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल आणि तुम्हाला माहिती आहे की ती तुम्ही करू शकता, काय करायचं आहे त्यासाठी तुम्ही मेहनतही करत असाल आणि काही लोक म्हणत आहेत की तुझ्यासाठी अशक्य आहे, हे चांगलं नाही, तिथपर्यंत तू जाऊ शकत नाही, तर सर्वात पहिले पहा की तुम्हाला जे करायचं आहे त्याने ते त्याच्या आयुष्यामध्ये केलं आहे का. जर त्याने केलं असेल तर त्याचं नक्की आहे का आणि काय सांगतो ते बघा. आणि जर तो बोलत असेल की प्रयत्नही करू नको, तुझ्याच्याने होणार नाही, तर त्याला इग्नोर करा. आणि जर त्याने ती गोष्टच केली नसेल जी तुम्हाला करायची आहे तर त्याला तिथून पूर्णपणे हाकलून टाका. म्हणजे त्याकडे लक्ष देऊ नका. आनंद हा स्वतःवर अवलंबून आहे. कधी जाणून घ्यायचा असेल तर स्वतः खुश राहून बघा. त्या लोकांबरोबर मैत्री नका करू ज्यांचे स्टेटस तुमच्यापेक्षा वरचढ अथवा खाली आहेत, कारण अशी मैत्री तुम्हाला कधी आनंद देणार नाही. मैत्री आपल्या विचारांशी बरोबरीवाल्यांशी असते. तुमच्या विचारांवर आणि तुमच्या आयुष्यात आनंद अवलंबून नसते. लक्षात ठेवा, आनंद हे मिळवायचा असेल तर निश्चित पद्धत आहे. आनंद हा कोणत्याही किमतीत प्राप्त करण्यासाठी जिद्द असावी लागते. आनंदाप्रमाणे पैशालाही प्रत्यक्ष स्वरूपात मिळत नाही. कोणत्या तरी चांगल्या सेवेच्या बदल्यात या दोन्ही गोष्टी मिळतात, आनंद देखील आणि पैसा देखील. दुसरं कोणी काय म्हणतं याकडे कधी लक्ष देऊ नका, कारण असे केले तर आनंद कधी मिळणार नाही. आनंद दिल्याशिवाय त्याचा उपभोग घेण्याचा अधिकार आपल्याला मिळणार नाही. प्रसन्नता हा असा पुरस्कार आहे जो आपल्याला समजूतदारपणाने योग्य आयुष्य जगण्यास प्राप्त होतो. ज्याचा विचार केला ती गोष्ट प्राप्त होणं आणि जे आपल्याला मिळवायचं आहे त्या गोष्टीसाठी मेहनत करणं, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जर गोष्ट मिळवायची असेल तर स्वतःवरती विश्वास लागतो. स्वामी सांगतात, आनंद ही अशी गोष्टी नाही की जी भविष्यासाठी राखून ठेवू जाईल. ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला वर्तमानासाठी वापरावी लागते. जेव्हा महत्वाकांक्षा संपतात तेव्हा आनंद सुरू होतो. बऱ्याच वेळेला वाटते आपल्याला संकटे आयुष्यात खूप आहेत, त्यांचा सामना करायला आपल्यात ताकद आणि जिद्द राहिलेली नाही. तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करून बघा. आनंद तुमच्या जवळ आहे, हे काहीही आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला प्रयत्न तुमच्या मनाप्रमाणे असतील तर सर्व काही शक्य होईल. चिंता कशाला करता. चांगली वेळ येते, मग वाईट वेळ येते, पुन्हा चांगली वेळ येते आणि पुन्हाच वाईट वेळ येते. हे सर्व काही एक चक्र आहे, ते कधी थांबत नसते. हे सर्व काही चक्र सदैव फिरत असते. चांगली वेळ सोबत वाईट वेळ, पुन्हा चांगली वेळ, पुन्हा वाईट वेळ, हे असंच चालत राहणार आहे आणि याचंच तर नाव आयुष्य आहे. अगदी आनंदी राहण्यासाठी आपल्याला विचारात्मक आणि सकारात्मक गोष्टी कराव्या लागतात. त्यासाठी तुम्ही रोज असेच स्वामी संदेश ऐकू शकता. तुम्ही रोज असेच स्वामी संदेश ऐका आणि स्वामीवरती विश्वास ठेवा. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जर आपण आयुष्यभर थांबाल तर आपण आयुष्यात खूप वेळा प्रयत्न न करता हाराल. त्यासाठी आपल्याला न थांबता प्रयत्न करायचे आहे. प्रत्येक गोष्ट मिळू शकते. आयुष्यामध्ये अशक्य असं काही नाही. मनात कोणतीही शंका असेल तर ते आपल्याला मूड खराब करेल, पण जर शंकाच नसेल, पूर्णपणे स्वामीवरती विश्वास असेल तर गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्कीच होतील ना. कोणत्याही गोष्टीविषयी मनात खंत बाळगू नका, कारण ती खंत तुम्हाला कधी आनंद मिळू देणार नाही. पाण्यात भिजण्याचा आनंद घेता यायला हवा, नाहीतर नुसतं भिजणं होतं. नुसतं भिजून काही अर्थ नाही. पाण्यात भिजताय तर त्याचा आनंदसुद्धा तुम्हाला घ्यायला हवा. तुम्हाला वाटत असेल की माझ्या आयुष्यात बऱ्याच वेळेला खूप संकटे आहेत, तर ते संकटे तुम्हाला मागे खेचण्यासाठी नाही, तर तुम्हाला पुढे नेण्यासाठी आले आहेत. नेहमी आनंदी राहा, कारण जेव्हा तुम्ही आनंदी राहाल तेव्हा तुमचं वातावरण आसपासचं पूर्णपणे सकारात्मक दिसेल. तुमच्याकडे बऱ्याच वेळेला गोष्टी असतात की ही गोष्ट सोडून द्यायची आहे, तिला कारण आपल्याकडे खूप असतात, पण आपण आनंदी राहण्यासाठी जसा ताण घेत नाही तसा एखादी गोष्ट करण्यासाठीही ताण घेतला नाही पाहिजे. फक्त ती गोष्ट नक्की केलीच पाहिजे.
खरं प्रेम करताना आनंद साहजिकच मिळतो, पण एखादा जेव्हा तुम्हाला फसवतो तेव्हा आनंद हा कायमचा मिटतो. दोघांमधील एखादी गोष्ट असते जे आपल्याला करायची असते, तर त्यासाठी आपल्याला आनंदी असणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी सांगतात, नेहमी भावनिक पातळीवर विचार करू नका. मनाला त्रास करून न घेता आयुष्यात पुढे जा आणि आनंदी व्हा. जेव्हा आयुष्य तुमच्याबरोबर खेळत असते तेव्हा फक्त मीच का असा प्रश्न विचारू नका. त्यावेळी देखील परिस्थितीवर मात करत आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य तुमच्या समोर हरेल. नेहमी असे आनंदी राहा की तुम्हाला पाहिल्यावर इतरांना आनंदी होईल. जेव्हा तुम्ही कोणासाठी आशेचे किरण दिसता तेव्हा तुम्ही तो आशेचा किरण होऊन दुसऱ्यांना आनंद द्या. तुमचा आनंद कोणत्याही चुकीच्या गोष्टींना हिरावू शकत नाही. आनंद असणे ही अशी गोष्ट आहे जे प्रत्येकाला मिळू शकत नाही. आनंदी राहा आणि आरोग्य चांगले ठेवा. आनंदी न राहण्याचे कारण शोधत बंद करा, म्हणजे आनंद सहज मिळेल. भूतकाळात कधीही वर्तमानावर हावी होऊ देऊ नका, कारण तुमचा आनंद तुमचा भूतकाळ नष्ट करतो. आयुष्यात आनंद मिळवणे हे केवळ तुमच्या हातात आहे हे लक्षात ठेवा, तेव्हा तुम्ही नेहमी आनंदी राहू शकाल. स्वतःला कमी लेखणं सोडा. स्वतःचे स्वतः गृहीत धरणे सोडा. इतरांशी सतत तुलना करणं टाळा. एखाद्या समस्येवर रडत बसण्यापेक्षा त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. चुकतो तर तो फक्त आपला निर्णय. कर्तृत्ववान माणसं कधी नशिबावर आहारी जात नाहीत. तुमच्यावर जळणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार कधी करू नका. आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःलाच नशीबवान समजा. संकटावर नेहमी संधीसारखं पहा. स्वतः तेच गोष्टी करा जे तुम्हाला झोप लागू देणार नाही. अर्थात स्वप्न एवढे मोठे बघा की ते पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही राहिलेच पाहिजे नाही. स्वामी सांगतात, माझ्यासोबत जे झालं ते मी काहीही नाही, त्यात माझी चूक नाही. पण आता जे होईल ते माझ्या चुकीमुळे किंवा माझ्याच कर्मामुळे चांगलं होईल. त्यासाठी आत्तापासून प्रयत्न करा. बऱ्याच वेळेला अडचणी येतील. तुमची स्वप्न पूर्ण करण्यात तर तुमचं जिद्द हवं, मग तेही दूर होतील. तडजोड, मेहनत आणि स्वप्न याशिवाय कोणतीही व्यक्ती मोठा होत नाही. जर तडजोड करू शकाल तर पुढे जाऊ शकाल. मेहनत करू शकाल तर पुढे नक्कीच जाणार. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे एखादी व्यक्ती जर कठीण कष्ट घेत असेल, आयुष्यात झोपायला सुद्धा महत्त्व देत नसेल, तर असा व्यक्ती नक्की पुढे जातो. या क्षणाचा आनंद उपभोग करा, कारण हा क्षण तुमचे आयुष्य आहे. लोकांना पैसा, प्रसिद्धी आणि यशाच्या मागे पळता पळता खरा आनंद नक्की काय असतो हे विसरायला होतं. तुम्हाला खरा आनंद जगायचा असेल तर शांत राहा. डोकं शांत ठेवा आणि सदैव तुम्ही हसत राहा. त्याला खरा आनंद म्हणतात. एखाद्या गोष्टीची काळजी न करणे, काही गोष्टी असताना काही गोष्टी नसताना देखील मन प्रसन्न असणे, प्रत्येक वेळेला आयुष्याच्या संकटात मन एका वेगळ्या स्तराला असणे, यालाच तर आनंद म्हणतो. असं कुठे म्हटलेलं नाही की एकट्याने कोणत्याही गोष्टीचा आनंद उपभोगता येत नाही. आनंद एकट्यातही घेता येतो आणि आनंद चार चौघातही घेता येतो. असं कुठेच म्हटलेलं नाही. त्यामुळे नेहमी प्रयत्न करा की आनंद घेऊ शकाल. तुमच्या अंतर्मनातील सदा सर्वदा हे सर्व काही आनंदाचं असते. तुमच्याकडे काय आहे यापेक्षा तुमच्याकडे काय नाही याचा विचार करत बसाल तर आनंद कधी मिळणार नाही. आनंद मिळवायचा आहे तर प्रयत्न आवश्यक आहे. तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता हा विश्वास तुमच्यामध्ये आपणच आणतो. तो विश्वास नेहमी ठेवा. स्वामी सांगतात, संकटे आयुष्यात येतात, त्यांचा सामना केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. बऱ्याच वेळेला विचार येतो की आपण काय करतो. बऱ्याच वेळेला असा विचार येतो की आपल्याला काय करायचंय. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार करता बसू नका. कारण ही आयुष्य आहे, आपल्याला संकटात नक्की आणते पण बाहेर देखील हेच काढते. हो खरं आहे, आपण काम असे करतो की त्यामुळे फक्त आपण मागे येतो. आपण स्वतःला जपायला हवे, कारण त्याशिवाय आपल्याला काहीही शक्य नाही. प्रत्येक वेळेला संकटे आपल्या आयुष्यात येतात, त्यांचा सामना केला की ते नक्की दूर जातील. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा, ते प्रत्येक वेळेला आपली मदत करतात. स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली मदत केली आहे आणि ते नेहमी करत आहेत. फक्त त्यांच्यावरती विश्वास आपला असायला हवा. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक संकटात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देत आहे. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला नक्की तुमच्या मनाप्रमाणे मिळेल.
गोष्टी ज्या आहेत त्या करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला प्रयत्नात यश मिळणार नाही. संकटे आयुष्यात असतात, त्या संकटांचा सामना करा. प्रत्येक वेळेला तुम्हाला यश नक्की मिळेल. बऱ्याच वेळेला संकटे येतील, जे आपल्याला आयुष्यात अडचणीत आणतील. त्यांचा सामना करून पुढे जा, कारण त्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. स्वामी सांगतात, मी प्रत्येक संकटात तुमच्या सोबत आहे. कितीही मोठं संकट का असेना, प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करणार आहे. विश्वास ठेवा माझ्यावरती. अरे, आयुष्याच्या कठीण काळात तुमच्या सोबत आहे मी. जेव्हा कुणी तुमची साथ देत नव्हतं, तेव्हापासून तुमची साथ देत आहे मी. होय, नियतीच्या तराजूशी वशील नाही, तर लक्षात ठेवा तुमच्यासोबत मी आहे आणि मी कधीही कोणाचा वकील नाही. मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे आणि तुमची साथ देत राहणार आहे. स्वामी सांगतात, ज्या घरात एक तरी भाग्यवान असतो व नामस्मरण करतो, त्या व्यक्ती त्याच्या घराला पूर्ण आनंदित ठेवतो आणि त्याचं घर हे त्या व्यक्तीमुळेच आनंदित असतं. आयुष्यात खूप वेळा कॅल्क्युलेटर सुद्धा नसावं. कधी तुम्ही चुकली तर त्याला फुल्ली मारता यावी. कॅल्क्युलेटरचीही गरज नसावी. माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपला संस्कार हे आपल्यासोबत शेवटपर्यंत ठेवावे. श्रीमंती ही वाऱ्यावरून उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी. दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज लागतं. यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय. जर इतरांना दुःख बघून तुम्हाला सुद्धा दुःख होत असेल, तर समजा तुमच्यातही अजून माणुसकी शिल्लक आहे. विद्वान व्यासंगी माणसाच्या सहवासाचा आनंद जितका अलौकिक असतो, तितकाच आनंद सात्विक निष्पाप माणसाच्या सहवासात असतो. कर्माचं तत्व फार वेगळं असतं, म्हणून कर्म करताना विचार न करता प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील. इज्जत माणसाची नसते. काम चांगले असेल की इज्जत आपोआप मिळते. आणि इज्जत कधी कधी माणसाला देतच नाही. एकतर त्याच्या कामाला नाही तर पैशाला देती जाते. जर शोध घ्यायचा असेल तर तो तुमची काळजी करणाऱ्यांचा घ्या. तुमचा उपयोग करणारा तर तुम्हाला शोधत येतील. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असेल, तरी त्याची संपूर्ण ओळख त्याची विचारवाणी आणि कर्माने होते. स्वभाव कसा हे याने होते. त्यामुळे स्वभाव चांगला ठेवा. लक्षात ठेवा, संकटे येतात आयुष्यात, पण त्यांचा सामना करायला शिका. काळजी करणारी माणसं मिळायला हे खरं भाग्य लागतात असं म्हणतात, पण बऱ्याच वेळेला स्वामी म्हणतात की ती माणसं तुम्हाला मी स्वतः दिली आहेत. त्यांकडे लक्ष देऊन पहा की ते तुमचीच तशी माणसं आहेत जशी तुम्हाला हवी आहेत. कधी काही छोटे मोठेपणा घ्यावा लागतो, त्याशिवाय आयुष्य चालत नाही. पण प्रत्येक वेळेला एकमेकांपुढे झुकणं हे बरोबर नाही. तुम्ही जर तुमच्या नातेवाईकांपुढे प्रत्येक वेळेला झुकत असाल, तर त्यांच्या मनात तुमच्याबद्दल इज्जत राहणार नाही. संकटे आयुष्यात आहेत, पण ते संकटे आपण जेवपर्यंत सामना करणार नाही तोपर्यंत जाऊ शकणार नाही. एक साधा विचारसुद्धा तुमचं आयुष्य उजळू शकते. म्हणून नेहमी नवे विचार मिळवा. आयुष्यात बऱ्याच वेळेला आपल्याला जशा गोष्टी राहतात तशा दिसत नाहीत. काय करू नये हे ठरवणे तेवढेच महत्त्वाचे आहे, जेवढे काय करावे हे ठरवणे. ज्याच्या म्हणे श्री सद्गुरूचे विचार, तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरूंची भक्ती, त्याला नाही कशाची भीती. स्वामी बोलतात, सद्गुरू तुमच्या सोबत आहेत. विश्वास ठेवा त्यांच्यावर. ते कधीही तुमची साथ सोडणार नाही, हे गोष्ट नक्की. आपल्याला मिळतं ते मिळवा. सर्व गोष्टी आपल्याला मिळू शकणार नाहीत आणि प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होऊ शकणार नाही. प्रत्येक वेळेला संकटे येतील आयुष्यात, त्यांचा सामना केल्याशिवाय यश तुमचे होणार नाही. स्वामी बोलतात, होय, एक साधा विचार तुम्हाला बदलेल. त्या साध्या विचाराला तुम्ही अवलंबून तर बघा. चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री हे उसासारखी असते. तुम्ही त्याला तोडा, घास पिरळाल, ठीक किंवा ठेचून बारीक करा, तरी अखेर त्यामधून मुगोडाचाच बाहेर येतो. स्वामी बोलतात, माणूस चुका करतो कारण माणूस तो चुका करतो त्याला करायच्याच असतात, किंवा न कळत त्याकडून चुका घडतात कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. तो काही ना काही चुका नक्की करत असतो. आपली माणसं कधीही तुटू नये म्हणून मुद्दाम भांडण टाळणारी, टीका टिप्पणी याकडे नेहमी दुर्लक्ष करणारी आपणच असतो. पण बऱ्याच वेळेला हे वाद खूप जास्त वाढतात, मग हे असहनीय होतात. तरी जर आपण सहन करत असू तर लक्षात ठेवा, त्याकडून नात्याची गरज पूर्णपणे संपली आहे.
आणि आपल्याला ती ठेवायची आहे ते पण गरज नसताना. काळासारखा धन तरी दुसरा कोणी नाही. दुबकलेले हृदय कसे जोडावे आणि वटलेले झाड कसे पाळवावे हे त्याला नेहमी कळतं. काळ हा शक्यही शक्य करतो. कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनून राहतो. ही आठवण चांगली असेल याचा प्रयत्न करा. जेव्हा चिता आणि कुत्र्यामध्ये धावण्याची शर्यत लावण्यात आली तेव्हा हा चिता तसाच बसून राहिला. जगावे त्याने हल्लाही केला नाही. आणि बेस्ट आहोत हे कुणासोबत कम्पेअर करण्याची गरज नाही हे त्याला माहिती होतं. नाती आणि बर्फाचे गोळे एकसारखे असतात. त्यांना बनवणं तर सोपं पण टिकवणं खूप अवघड. दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय, कायम शीतलता ठेवा, तरच ते दोन्ही वाचू शकतील. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय योग्य आहे आणि कोणीतरी माणसे योग्य आहेत. स्वामी सांगतात, तुम्ही गरीब असाल तर चालेल, पण तुमचा स्वप्न जर गरीब असतील तर तुम्ही कधी मोठे होऊ शकणार नाही. कोणी तुमच्यावर कितीही शिवीगाळ करो, तुम्हाला कितीही टिप्पणी करो, कितीही तुम्हाला टीका करो, पण कधीही त्याकडे लक्ष न देता आपले प्रयत्न करणे नेहमी चालू ठेवा. क्षणाक्षण आणि दिवसात दिवस जोडत जातील, आयुष्यात पुढे सरकत जातील. कधीतरी कुठेतरी हे केव्हा तरी असा क्षण येतो जेव्हा अख्खे आयुष्य बदलून टाकतो. फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. यालाच तर म्हणतात आयुष्य. ज्याची प्रगती रोखता येत नाही त्याची बदनामी सुरू केली जाते. हा समाजाचा नियम आहे. प्रगती रोखता आली तर ठीक आहे, नाही तर बदनामी निश्चित होते. क्षमा ही एकमेका गोष्टीकडे जगता आहे, ती नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतात. माणूस म्हणतो पैसा आला की काहीतरी करेन, पैसा म्हणतो तू काहीतरी कर मगच मी येईन. लोक तेव्हाच कदर करतील जेव्हा आपल्याकडे पैसा असतो आणि पैसा आपली तेव्हाच कदर करून येईल जेव्हा आपल्याकडे मेहनत असते. नशा करायची असेल तर कष्टाची करा. लागल्याच तुम्हाला एखाद्या गोष्टीचा व्यसन तर यशाचाच लागेल. विरोधक एक असावा, गुरु जो एक असावा. विरोधक मग किती येऊ द्या, गुरु हे एकटा तुम्हाला शिकवेल की त्यांच्याशी लढायचे कसे. ना कुणाची स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणापुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची मनात एक जिद्द असावी. स्वामी बोलतात, माणसाने ऐकताना कान नेहमी स्वतःचे वापरावे. दुसऱ्याचे कान वापरले तर नेहमी तो फसू शकतो. आजकाल तर असंच होतंय. जो कोणी काही ऐकतोय तो दुसऱ्याच्या कानाने ऐकतोय, त्यामुळे प्रत्येक वेळा तो फसतोय. वार झेलायला उभं राहिलं की माणसाचं हे बळ जात असतं आणि जर वाढ करतंय पुढचं तरीही आपण शांतपणे हारल्यासारखे बसू तर त्याचं बळ अधिक वाढतं. माणूस जर हृदयाजवळ पोहोचला म्हणजे एक नातं तयार होतं, नाहीतर ती नुसती ओळख असते हो. बऱ्याच वेळेला प्रत्येक नव्या पिढीसाठी इतिहास लिहिण्याने आपल्याला काय मिळतं? स्वामी सांगतात, इतिहास ही अशी गोष्ट आहे जे आपल्या आधी काय झालं होतं ते सांगते. आपल्यानंतर जे होईल ते आपल्याला त्या डोळ्यानं दिसते. तक्रारी करणे सोडा, उलट आभार माना त्या देवाचा ज्याने तुमच्याकडे काहीतरी दिलं आहे. देव म्हणतो, मी सदैव तुमच्याकडेच बघत आहे, काळजी करू नको, मी सदैव तुझ्या सोबत आहे. देव सांगतो, पावसातून भटकताना अंगावरचे शर्ट भिजते तेव्हा काही वाटतं, तो अंगावरचे हळूहळू सुक्या येतात तेव्हा काही वाटत नाही. सुरक्या नाही तर ओलाव्याची सवय होते. म्हणून कोणी आपले शर्ट घातलं म्हटलं तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की काहीतरी वेगळं होतंय. स्वामी सांगतात, बऱ्याच वेळेला संकटे येतात. ज्यांची प्रगती रोखता येत नाही त्यांची बदनामी सुरू केली जाते आणि हे निश्चित होणार आणि एक दिवस तुमच्यासोबत सुद्धा होणार. जळणारे जरी वाढले ना तरी चाहते पण कमी नाहीत हे लक्षात ठेवा. जळणारे जरी वाढले तरी आपले चाहते कमी होणारच नाहीत, कारण आपले जर कामं चांगले असतील तर प्रत्येक व्यक्ती आपला नेहमी चाहता होत असतो. एखादी कल्पना तुमच्या मनाला व्यापून राहिली तर असं समजा की तुमच्यासाठी ते अशक्य असं शक्य करू शकते. आत्मविश्वास नसलेल्यांना नेहमी पराभूत होण्याची नवनर्मे मार्ग गावसतात. पराभूत होण्यासाठी तुमचा आत्मविश्वास कमी असायला लागतो. जर आत्मविश्वास जास्त असेल तर पराभूत तुम्ही होणार नाही. स्वामी सांगतात, काळजी करायची नसते, काळजी घ्यायची असते आणि तीही त्यांची जी आपल्याला नेहमी जवळचे मानतात. काळजी त्यांचीच घ्या जी तुम्हाला सतत जवळचे मानतात. कधीही अशा लोकांच्या नादी लागू नका जे तुम्हाला परक समजतात.
स्वामी सांगतात संकटे आयुष्यात आहेत, त्यांचा सामना केल्यावरच कळतं आपण काय करू शकतो. स्वतःवरती विश्वास ठेवा, सर्व गोष्टी शक्य आहेत. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणेच होईल असं नाही. काही वेळेला काही गोष्ट मनाविरुद्ध सुद्धा होतात, पण त्या एक दिवस पुन्हा आपल्या मनाप्रमाणे होतात. देव नावाची कुठलीच गोष्ट नाही जे आपल्याला जबरदस्ती एखादी गोष्ट करायला भाग पाडेल. आपल्यालाच उठावून मेहनत करायला लागेल तेव्हा ते आपण यश होऊ शकतो. जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाही आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाही. जी माणसे आपल्याकडे आहेत त्यांची काळजी घ्या आणि जी नाही त्यांच्याकडे लक्षही देऊ नका. राजा हे आपण आहो. आपल्याला काहीही करता येतं. स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका, कारण तुम्ही अशक्य ते शक्य करू शकता. स्वामी बोलतात, आपले काम, कल्पना आणि एखाद्या गोष्टीसाठी आपण करणारा निश्चय हा नेहमी यशस्वी होतो, तेव्हा जेव्हा आपण त्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. सोन्याप्रमाणे चमकत राहो आपल्या कर्तृत्वाची व्याख्या. त्यासाठी आपल्याला मेहनत हे नेहमी कठीण परिस्थितीतही करावी लागते. ताकद असते, पण ती ताकद केव्हा आणि कुठं वापरायची हे ज्याला अक्कल असते तो यशस्वी होतो. इलाज नसतो तेव्हा आपण सतत अपमान पचवतो. म्हणून मनाचा जीवन जगताना संधी आल्यावर तिचा स्वीकार करायला हवा. जेव्हा वाटतं की सर्व गोष्टी करू शकतो तेव्हा नक्की होऊ शकतात प्रत्येक गोष्टी. यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं, कारण यशस्वी आयुष्यात आपल्याला लोक ठरवितात आणि समाधानी आयुष्य आपण स्वतः सिद्ध करतो. बऱ्याच वेळेला गोष्टी असतात ज्या मनाप्रमाणे होतात, त्यासाठी त्यावर प्रयत्न करावा लागतो. संकटे आयुष्यात नसतात, संकटे तर आपल्या मनात असतात. त्यांच्यावरती विश्वास ठेवून सर्व गोष्टी आपण नक्की करू शकतो. बऱ्याच वेळेला वाटतं स्वतःला माझ्याशी जोड, बाकी सर्व माझ्यावर सोड. स्वामी म्हणतात, मी सोबत आहे तुझ्या. तुझे प्रत्येक कर्माला तुला योग्य फळ देईल. जीवन जीवन नेहमी अपूर्ण असतं ते तेव्हा जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो पण त्यात आपल्याला जसं पाहिजे आहे, जसं हवं आहे तसं यश मिळत नाही. प्रत्येक वेळेला मनाप्रमाणे गोष्ट घडेल असं हे आयुष्य नाही. या जगात जो आपापल्या कामाकडे लक्ष देतो, वृक्षापेक्षा जास्त आपले काम महत्त्वाचे आहे. देव हे मोठा असा आहे जो प्रत्येक वेळेला त्याच्या भक्तांना त्रास देणाऱ्याला नेहमी त्रास देतो. देव कधीच सोडत नाही त्यांच्या भक्ताला त्रास देणाऱ्याला. त्यामुळे नेहमी प्रयत्नशील राहा आणि कधीच इतरांना त्रास देऊ नका, तर स्वतः चांगले प्रयत्न करा. या जगात जन्माला येण्याचा एक मार्ग आहे, तर मरण्याचा नाही. मृत्यू अनेक वाटांनी येत असतो. कुणाला तो चालताना येतो, कुणाला तो हृदयविकाराच्या झटक्याने येतो, कुणाला तो अचानक येतो, कुणाला ॲक्सिडेंटमध्ये येतो, तर कुणी स्वतः जीव देतं. काही सांगता येत नाही मृत्यू कधी, कोणाचा, कसा आणि कुठून येईल. प्रेक्षक रंगमंचावरील कलाकाराच्या खोट्या चेहऱ्यावर भाळतात. प्रत्यक्षात विदार्थ सत्य नाटक संपल्यावर चेहऱ्यावर चढवलेला रंग उतरल्यावर उघडकीस येतं ते अभावित सत्य. काही लोकांना वाटतं की जर एखाद्या हिरोला आपण पाहिलं की तो तसाच आहे, पण तसं नसते. तो हिरो फक्त त्या नाटक करताना तसा असतो, पण नक्की कसा असतो हे आपल्याला पाहायचं असेल तर ते नाटक झाल्यानंतर पाहावं लागतं की तो आणि त्याचा स्वभाव कसा आहे. फार मोठं साहस मिळतं जेव्हा या वाक्याची आठवण येते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. लेखकाच्या संदेशावर जग बदलत असतं, तर समर्थांच्या मनावर श्लोकानंतर कोणत्याच वाङ्मयाची साहित्य निर्माण झाली नसती. जग बदलायचं असेल तर स्वतःवर विश्वास लागतो. आधी स्वतःला बदलावं लागतं, नंतर जग बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. स्वामी सांगतात, जगायला हवं तसं जग तू मित्रा. लोकांचं काय, पायात पाय आणि अडचणीत सतरा. लोकांचं तर असंच असतं, त्यामुळे त्यांना तू दुर्लक्ष कर. स्वतःवरती विश्वास ठेव, प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे नक्कीच होईल. उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सहजा. नतमस्तक मी त्या सर्वांशी ज्यांनी भारत देश घडविला. घर सोडलं की जमणाऱ्या गोष्टीसुद्धा जमवून घ्याव्या लागतात. ते एखादी न जमणारी गोष्ट जरी असेल तरी ते आपल्याला जमवावी लागते. स्वामी सांगतात, लक्षात ठेव, अडचणी आहेत तुझ्या जीवनात, प्रयत्न कर. आपला जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, कसं आपल्याला काय मिळावं हे आपल्या हाती नसते. त्याबद्दल तक्रार करण्यात बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्की सुखी करेल हे नेहमी म्हणा आणि आपल्या कामासाठी सुरुवात करा. संकटे आयुष्यात असतात, त्यांचा प्रयत्न करून सामना करा.
स्वामी बोलतात, ज्यांना धन कमवायचे त्यांनी कणसुद्धा वाया घालवू नये आणि ज्यांना ज्ञान कमवायचे त्यांनी एक क्षणसुद्धा वाया घालवू नये. जर आपल्याला या दोघीपैकी एकही वस्तू करायची असेल तर प्रयत्न अत्यंत गरजेचे आहेत. काही करायचे असेल तर स्वतःच्या हिमतीवर करा. उद्या कुणी म्हणायला नको की याला मी मोठं केलंय. मन आणि बुद्धी यांचा संघर्ष सुरू झाल्यास तुम्ही तुमच्या मनाचे ऐकावे. तुम्ही एकदा का माघार घ्याल पण ती सवय बनते. माघारी गेलेल्या गोष्टी बऱ्याच वेळेला अशक्य होतात. माणूस फार चांगला होतो. आजकाल ते उद्गार ऐकण्यासाठी त्याला माणसाची आधी मरावे लागते. बऱ्याच वेळेला जर काही करायचं असेल तर त्यासाठी मेहनत ही अत्यंत गरजेची असते. जर मेहनत नसेल तर ती गोष्ट होणे अशक्य होऊन जाते. अखेरच्या वळणावर यावा, मग सुंदर गोष्टी आपल्याला कळतात. आपल्याला कळतं की आपण काय केलंय आणि काय नाही केलंय. वाईट गोष्टी घडण्यामागे एकच कारण असते, तेच अजून सापडत नाही आणि ते कारण जेव्हा सापडेल तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. सकाळी उठल्यावर उघडताच आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसतात. स्वामी सांगतात, जग लोक आपल्याशी कसे वागतात यावरून नाही तर आपण कसे राहतो यावरून ठरते. काही करायचे असेल तर स्वतःच्या हिमतीवर करा ना. उद्या कुणी म्हणायला नको याला मी मोठं केलंय. तुम्ही एकदा माघार घ्याल, फक्त ती सवय तुम्हाला माघार घेण्याची सवय बनवून टाकेल. स्वतःवरती विश्वास असेल तर अशक्य देखील स्वामी नक्की शक्य करतात. स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा, अशक्य देखील स्वामी शक्य करतील. स्वामी आपली प्रत्येक क्षणाला मदत करत आहेत. त्यांनी आपली मदत करणे कधीही सोडलेले नाही. स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामींनी आपली साथ कधीही सोडली नाही. श्री स्वामी समर्थांवरती जर विश्वास असेल तर अशक्य देखील शक्य होईल. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा, प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. स्वामी बोलतात, मी प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका. आयुष्याच्या वाईट क्षणाला सोबत मी तुमच्या सोबतच आहे. मी काल तुमच्या सोबत होतो, मी आज तुमच्या सोबत आहे. आणि जेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्हाला खरे खूप जास्त संकट येईल तेव्हा सुद्धा मी तुमच्या सोबत असेल. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थांवरती आणि श्री स्वामी समर्थ नामावरती, कारण स्वामी सर्व गोष्टी शक्य करतील. श्री स्वामी समर्थांवरती फक्त विश्वास ठेवा. तुमच्यासाठी अशक्य असं काही नाही. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी तर अशक्य देखील शक्य करतील. स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करत आहेत आणि त्यांनी प्रत्येक वेळेला आपली मदत केली आहे. विश्वास ठेवा स्वामीवरती आणि स्वामी समर्थ या नामावरती, कारण स्वामी आपली साथ सदैव देत आहेत आणि ते देतच होते. स्वामी सांगतात, मी प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत आहे. काळजी न करता स्वतःवरती विश्वास ठेवा आणि योग्य प्रयत्न करा. संकटे बऱ्याच वेळेला येतील आयुष्यात, त्यांचा सामना करून पुढे जा, कारण त्याशिवाय यशस्वी होणे शक्य नाही. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर संकटांचा सामना करा, कारण त्याशिवाय यशस्वी होणे जणू अशक्यच आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते जर स्वतःवरती विश्वास असेल तर. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. गोष्टी मनाप्रमाणे होतात. आता त्या गोष्टी आपल्याला जशा करायच्या आहे तशा करण्यासाठी प्रयत्न देखील तसेच करावे लागतील. प्रत्येक वेळेला प्रयत्न जर आपले चांगले असतील तर यश आपल्याला नक्की मिळतं. स्वामीवरती आणि स्वतःवरती जर विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक क्षणाला आपली मदत नक्की करतात. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा, स्वामींनी तुमची साथ कधी सोडली नाही. स्वामी तुमची साथ कधी सोडणार देखील नाहीत. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहेत. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवून बघा. स्वामी आयुष्याच्या कठीण काळात देखील तुमच्या सोबत आहेत आणि आयुष्याच्या कठीण काळात देखील तुमच्या सोबत आहेत. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे. काळजी न करता स्वतःवरती विश्वास ठेवून काम करा, मग बघा तुम्हाला नक्की यश मिळेल. स्वामी सांगतात, प्रत्येक संकटात तुमच्या सोबत आहे मी. प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे मी. काळजी न करता प्रयत्न करा, कारण त्यामुळेच तुम्ही यशस्वी होऊ शकता. यशस्वी होण्याचा हाच एक उत्तम आणि सोपा मार्ग आहे. त्याशिवाय यशस्वी होणे जणू अशक्यच आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य करायची असेल तर स्वतःवरती विश्वास लागतो. स्वतःवरती जर विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी नेहमी शक्य आहे. स्वामी सांगतात, मी तर सदैव तुमच्या सोबत आहे.
फक्त तुम्ही काळजी न करता स्वामी समर्थ नामावर जप ठेवा. स्वामी समर्थ नामावर जर तुमचा विश्वास असेल तर मी तुमची साथ सदैव देतोय. स्वामी बोलतात, मी प्रत्येक क्षण तुमच्या सोबत घातलाय आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत असणार आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थांवरती फक्त विश्वास ठेवून बघा. स्वामी अशक्य देखील शक्य करतील. स्वामींनी तर प्रत्येक गोष्ट ही शक्य केली आहे. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी सांगतात, मी तर प्रत्येक संकटात तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवा स्वामी नामावर. सेवा धर्माचे एकनिष्ठ आचरण करा. प्रथम स्वतःचे सेवक व्हा, देश सेवक व्हा, मग तुम्ही देशाची सेवा आपोआप करू शकता. स्वामी सांगतात, केवळ चांगल्या गोष्टी मिळत गेल्या म्हणून माणसे यशस्वी होत नाही. कुठल्या गोष्टी चांगलं पाहता येतं त्याने ते यशस्वी ठरले जातात. जर वाटत असेल शांततेने राहायचंय, बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे करायच्या आहेत, आयुष्यात अजून खूप पुढे जायचंय, तर स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. स्वामी सांगतात, संकटे येथील आयुष्यात, आपल्याला कधीतरी एकदम सहजपणे जाता येणार नाही. फक्त प्रयत्न करून पुढे जावं लागेल. जर येथील संकटे आयुष्यात तर त्यांचा सामना तुम्ही जिद्दीने करा. तुम्ही आणि तुमचं ध्येय याच्या आड येणारा एकमेव गोष्ट म्हणजे स्वतःला पूर्ण न होण्यासाठी सांगितलेली कारणं सोडा. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. नक्की यशस्वी व्हाल तुम्ही. जर स्वतःवरती विश्वास असेल तर स्वामी अशक्य देखील शक्य करतात. स्वामीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक क्षणाला स्वामी तुमची साथ देतात. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात.